राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रंगात आलेल्या असताना धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या नगर परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांनी जणू काही जादूच केली आहे. दोंडाईच्या नगराध्यक्षपद भाजपने बिनविरोध जिंकत राज्यातला पहिलाच विजय मिळवलाय. रावल यांच्या मातोश्री नयनकुमारताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज एकटाच राहिल्याने त्यांची थेट बिनविरोध निवड झाली. तसंच नगरसेवकांच्या 7ही जागांवर भाजपच्या उमेदवारांशिवाय कोणाचाच अर्ज राहिलेला नाही. त्यामुळे 7ही नगरसेवक बिनविरोध निवडून आले. अर्ज भरण्याची शेवटची तारीख सोमवारी संपली. मंगळवारी छाननी झाली. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नयनकुमारताई रावल आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शरयू भावसार यांनी अर्ज भरला होता. पण छन्नीमध्ये शरयू भावसार यांचा अर्ज अवैध ठरला आणि मग नगराध्यक्षपदासाठी फक्त नयनकुमारताईंचाच अर्ज उरल्याने त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. नगराध्यक्षपदावरही अशी स्थिती झाली. भाजपचे रवीना कुकरेजा, सरला सोनवणे, चतुर पाटील, राणी अग्रवाल, वैशाली महाजन, निखिल जाधव आणि भरतरी ठाकूर हे 7ही जण बिनविरोध निवडून आले. निवडणुका सुरू होण्याआधीच दोंडाईच्या नगर परिषद भाजपने काबीज केल्याने रावल यांचा बालेकिल्ला अजूनही तितकाच मजबूत असल्याचं दिसून आलं. दोंडाईच्या येथील रावल ढिगीवर फटाके, ढोल ताशांसह मोठा जल्लोष करण्यात आला.